नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पर्सनल हायजीनबद्दल जाणून घेतलं होतं। या व्हिडिओमध्ये आपण ग्रूमिंग स्टँडर्डबद्दल जाणून घेऊया। तर ग्रूमिंग हे मेल आणि फिमेल यांचे वेगवेगळे स्टँडर्ड असतात। तर आपण पहिलं बॉईजचं बघूया, मेलचं बघूया। शॉर्ट हेअर कट असायला पाहिजे, छोटासा हेअर कट पाहिजे, मोठे झुलते बाल वगैरे बिलकुल अलाउड नाही आहे। शॉर्ट साईड लॉक, जे कानाच्या जवळ केस असतात बॉईजचे, ते शॉर्ट असायला पाहिजे, पुढे एकदम खाली दाढीच्या इथपर्यंत आलेले नसावेत। ट्रिम मुस्टॅच, आपली जी मिशी असते ते व्यवस्थित ट्रिम केलेली असावी, अगदी व्यवस्थित टापटीप दिसायला पाहिजे। डेली आपल्याला शेव करायचा आहे, डेली बाथ घ्यायचा आहे। ग्रूमिंगचा स्टँडर्ड पण आहे आणि हे पर्सनल हायजीनचा पण स्टँडर्ड आहे। ट्रिम नेल्स, अगेन पर्सनल हायजीनचा हा स्टँडर्ड आहे आणि ग्रूमिंग पण आहे। ट्रिम नेल्स व्यवस्थित कट केलेले पाहिजे। मोठे नख बिलकुल अलाउड नाही आहे। नो ब्रेसलेट्स अँड बँड्स, हातामध्ये मोठे मोठे कडी घालतात काही मुलं, मेटल्सचे कडे वगैरे असतात, काही लेदरचे बँड्स घालतात, ते अजिबात अलाउड नाही आहे। काही धार्मिक कारणामुळे एखादं कडं अलाउड केलं जातं काही हॉटेलमध्ये, अदरवाईज असे फॅन्सी कडे, ब्रेसलेट काही घालणं अपेक्षित नाही आहे तुमच्याकडून। अप्लाय बॉडी डिओड्रंट किंवा परफ्यूम एक माइल्ड स्मेल असलेला जरूर लावावा, जेणेकरून प्लेझेंट तुम्हालाही वाटतं आणि तुमच्या आजूबाजूला काम करणारे तुमचे फेलो वर्कर्स आहेत, तुमचे गेस्ट आहेत, त्यांनाही खूप छान अनुभव येतो। ब्लॅक एक्झिक्युटिव्ह बेल्ट, जो तुमचा बेल्ट आहे, तुमचा युनिफॉर्ममध्ये ट्राउझर आणि शर्ट असेल, ब्लेझर असेल, तर तुमचा जो बेल्ट असेल तर तुम्ही ब्लॅक वापरायचा। जर तुमची ब्राऊन पॅन्ट असेल तर तुम्ही ब्राऊन वापरू शकता, किंवा ते स्टँडर्ड तुमचं ट्रेनिंग डिपार्टमेंट किंवा हाऊसकीपिंग डिपार्टमेंट सांगतं की तुमच्या युनिफॉर्मच्या कलरप्रमाणे तुम्हाला ब्राऊन घालायचं आहे का ब्लॅक घालायचं आहे। पण फॅन्सी बेल्ट, त्याचे बक्कल काहीसे फॅन्सी असलेले, काही वेगवेगळे फीचर्स असलेले बेल्ट्स अजिबात वापरलेले चालत नाही, ते तुम्ही तुमच्या पर्सनल यूजसाठी वापरू शकता। ब्लॅक क्लीन सॉक्स, तुम्हाला युनिफॉर्म बरोबरच शूज हे दिले जातात हॉटेलमध्ये आणि ते ब्लॅक कलरचेच मोस्ट ऑफ द टाईम असतात। काही ठिकाणी जर तुमच्या रेस्टॉरंट काही स्पेशलाइज रेस्टॉरंट असेल, त्याच्या थीमनुसार कधी एक ब्राऊन ट्राउझर ही असते, त्याच्यावर कधी ब्राऊन शूज ही हाऊसकीपिंग डिपार्टमेंट तुम्हाला प्रोव्हाइड करतं, तेव्हा ते तुम्हाला सांगतं की ह्याच्यावर तुम्ही ब्राऊन सॉक्स घाला। पण मोस्ट ऑफ द टाईम किचन असू दो, हाऊसकीपिंग असू दे, हे ब्लॅक सॉक्सच वापरले जातात। कोणतेही कलरफुल किंवा मोठे लोगो असलेले सॉक्स नाही घालायचे आहेत, आपल्याला सिंपल प्लेन ब्लॅक कलरचे सॉक्सच घालायचे आहेत। ब्लॅक पॉलिश शूज, पॉलिश ही तुम्ही जसं मी म्हटलं तसं तुम्ही तुमच्या लॉकरमध्ये पॉलिशची एक किट ठेवा। एक छोटंसं पॉलिशचं एक क्रीम मिळते आणि एक ब्रश मिळतो, तो तुम्ही जरूर बाळगावा। तुमचं युनिफॉर्म चेंज केल्यानंतर तुमचे शिफ्ट स्टार्ट व्हायच्या आधी तुम्ही तुमचे शूज पॉलिश करू शकता। बहुतेक हॉटेलमध्ये पॉलिश करायचे मशीन्स असतात, ज्या स्टाफच्या यूजसाठी ठेवल्या असतात आणि गेस्टसाठीही असतात। गेस्टसाठी असतात ते आपल्या पब्लिक एरियामध्ये, मेल वॉशरूममध्ये असतात किंवा कॉरिडोरच्या एका कोपऱ्यामध्ये ते ठेवलेले असतात। आणि त्याचप्रमाणे HR डिपार्टमेंट हे स्टाफसाठी पण पॉलिशिंग मशीन अवेलेबल करून देते त्यांच्या लॉकर्समध्ये। तर त्याच्यामध्ये हाऊसकीपिंग डिपार्टमेंट आत जे क्रीम असतं ते टाकत असतं, तुम्ही त्या मशीनच्या आतमध्ये फक्त तुमचे शूज ठेवायचे, ऑफकोर्स तुम्ही उभं राहून ठेवायचे, मग ते ऑटोमॅटिक तुमचे शूज हे बफ होतात, क्लीन होतात, बफ होतात। तुम्ही पॉलिश स्वतः करू शकता आणि तिथे जाऊन फक्त बफ करू शकता, किंवा पॉलिश आणि बफिंग हे दोन्ही त्या मशीनमध्ये व्यवस्थित होतं। वॉश अँड आयर्न युनिफॉर्म, तर हॉटेल्समध्ये युनिफॉर्म ही पूर्णपणे जबाबदारी ही हाऊसकीपिंग डिपार्टमेंटची असते, पण युनिफॉर्म व्यवस्थित ठेवणं ही प्रत्येक इंडिव्हिज्युअल एम्प्लॉईची जबाबदारी असते। तर जेव्हा तुम्ही हॉटेलमध्ये जॉबसाठी लागता तेव्हा तुमची पूर्ण प्रोसिजर होते, तुमच्याकडनं फॉर्म भरले जातात आणि तुम्हाला हाऊसकीपिंगमध्ये डायरेक्ट केलं जातं। तर हाऊसकीपिंग डिपार्टमेंट तुमचं मेजरमेंट वगैरे सगळं व्यवस्थित बघतं, तुमचं डिपार्टमेंट कोणतं आहे, तुमची रिस्पॉन्सिबिलिटी लेवल काय आहे, ह्याचा एक प्रॉपर मेल HR डिपार्टमेंट हाऊसकीपिंग डिपार्टमेंटला पाठवतं की अमुक नावाची व्यक्ती अमुक डिपार्टमेंटमध्ये या लेवलला जॉईन करणार आहे। कारण की हॉटेलमध्ये प्रत्येक लेवलच्या एम्प्लॉईचा एक वेगळा युनिफॉर्म असतो। जर तुम्ही हाऊसकीपिंग रूम अटेंडंट बघाल तर वेगळा युनिफॉर्म आहे, हाऊसकीपिंग सुपरवायझर म्हणून जॉईन होत असाल तर वेगळा आहे, त्याच्यामध्ये परत मेल आणि फिमेलचा वेगळा आहे। नंतर तुम्ही डेप्युटी हाऊसकीपर असाल तर तुमचे ब्लेझर्सचा कलर वेगळा असेल, किंवा साडी असेल तर साडीचा कलर वेगळा असेल, जेणेकरून एक हायरार्की मेंटेन राहते हॉटेलमध्ये। तर हे सगळ्या डिपार्टमेंटचे वेगवेगळे कलरचे युनिफॉर्म्स असतात आणि त्यांच्या पोझिशननुसार हे चेंज होत असतात। तर तुमचा युनिफॉर्म हा तुम्हाला दिला जातो, युनिफॉर्म नेहमी 3 सेटमध्ये दिला जातो, कारण की तुम्ही ते वॉशला दिल्यावर तुम्हाला दुसऱ्या दिवशी दुसरा सेट मिळेल आणि एक सेट तुम्ही
लॉकरमध्ये एक स्टँड बाय म्हणून ठेवू शकतात. कारण की वॉशिंग सायकल हॉटेल्सचे युनिफॉर्मचे फिक्स असतात. तुम्ही त्या वॉशिंग सायकलमध्ये टाकलं तर तुम्हाला ऑब्व्हियसली दुसऱ्या दिवशी मिळेल, पण त्या वॉशिंग सायकलच्या व्यतिरिक्त जर तुम्ही युनिफॉर्म सॉईल युनिफॉर्मच्या कार्टमध्ये टाकत असाल तर त्याला अजून एक दिवस एक्स्ट्रा लागेल. तर हे सगळं असतं. तर तुम्हाला युनिफॉर्म तुमचाही तुमची जबाबदारी असते. त्याच्यामध्ये काही उसवलं आहे, बटन्स लावायचे आहेत, तुम्हाला तुमच्याप्रमाणे ऑल्टर करायचे आहेत, तर तुमच्याकडे एक टेलर असतो जो हाऊसकीपिंग डिपार्टमेंटची रिस्पॉन्सिबिलिटी असतो. त्या टेलरला सांगून तुम्ही ऑल्टरेशन वर्क, काही मेंडिंग वर्क असेल ते करून घ्यायचं. युनिफॉर्म वापरायचा तुमच्या शिफ्टमध्ये. शिफ्ट संपल्यावर तो लॉकरमध्ये अजिबात फेकून नाही द्यायचा असतो. कारण की प्रत्येक युनिफॉर्मवर एक टॅग लावलेला असतो हाऊसकीपिंगद्वारा. त्या टॅगवर तुमचा नंबर लिहिलेला असतो आणि त्या नंबर कोणत्या नावाच्या इम्प्लॉईला तो युनिफॉर्म दिला त्याचे एक पूर्ण रजिस्टर व्यवस्थित हाऊसकीपिंगमध्ये मेंटेन असतं. तर तुम्हाला वाटेल माझ्यासारखे शर्ट हे अजून 10 एम्प्लॉईज घालतात आणि मी लॉकरमध्ये फेकलं तर मला कोण पकडणार आहे. तर असं नसतं. तुमच्या नंबरचा शर्ट हा कोणत्या नावाच्या व्यक्तीला दिला हे हाऊसकीपिंग व्यवस्थित शोधून काढतं आणि त्या व्यक्तीला फाईनही बसवला जातो. HR मध्ये ते सांगितलं जातं आणि त्या व्यक्तीला फाईनही बसतो. तर तुम्ही तुमचा युनिफॉर्म कधीही लॉकरमध्ये फेकायचा नाही आहे. तो युनिफॉर्म लॉन्ड्रीच्या बाहेर एक बास्केट असतं, कार्ट असते, त्याच्यामध्ये सॉईल युनिफॉर्म लिहिलेलं असतं, तिथेच तुम्ही डिपॉझिट करायचं आहे. जेव्हा लॉन्ड्री ओपन असेल मॉर्निंग 9 to 6च्या टाईममध्ये तर तुम्ही काउंटरवर जाऊन डिपॉझिट करा. मोठ्या हॉटेलमध्ये तुम्ही जेव्हा सॉईल युनिफॉर्म डिपॉझिट करता तेव्हा तुम्हाला एक स्लिप दिली जाते की या नंबरचा युनिफॉर्म आलेला आहे आणि ती स्लिप तुम्ही दुसऱ्या दिवशी जाऊन दाखवू शकता. तर तुम्हाला तो फ्रेश युनिफॉर्म मिळतो. तुमचे 3 सेट असतात. तिन्ही सेटवर तुमचा एक नंबर हाऊसकीपिंग ठरवते, तोच नंबर असतो. तर तुम्ही सॉईल युनिफॉर्म डिपॉझिट केला तर एक स्लिप मिळते. दुसऱ्या दिवशी तुम्ही ती स्लिप परत दाखवायची म्हणजे हाऊसकीपिंगला कळतं, जे लॉन्ड्री अटेंडंट असतात, लिनेन युनिफॉर्म अटेंडंट जे सगळं बघतात, त्यांना कळतं की ह्याने सॉईल डिपॉझिट केलं तर याला आता आपण फ्रेश युनिफॉर्म देऊ शकतो. जर तुम्ही सॉईल डिपॉझिटच नसाल करत, तुम्ही फक्त लॉकरमध्ये टाकून देत असाल तर तुम्हाला तुमचा फ्रेश युनिफॉर्म पण नाही मिळणार आणि तुम्ही परत तुमच्या शिफ्टवर उशिरा जाणार आणि सगळं काही तुमचं स्केड्यूल बिघडणार. तर हे गोष्ट तुम्हाला खूप तंतोतंत पाळली पाहिजे. एक तर युनिफॉर्मचा रिस्पेक्ट करा, त्याला व्यवस्थित वापरा. काही प्रॉब्लेम असेल तर हाऊसकीपिंगला जरूर कॉन्टॅक्ट करा आणि ती तुमची जबाबदारी आहे, ती तुमची ओळख आहे. तर अशा प्रकारे आहे मेलचे ग्रूमिंग स्टँडर्ड. आता आपण बोलूया फिमेलच्या ग्रूमिंग स्टँडर्डमध्ये. तर हेअर कोम अँड टाईड विथ अ नेट. तर तुमचे कानाच्या खाली जर केस असतील तर बॉबकट ही अलाउड आहे हॉटेल्समध्ये, पण तो कानाच्या खाली असतील. शोल्डर लेंथ, कानाच्या खाली कितीही लेंथपर्यंत तुमचे जर हेअरची लेंथ असेल तर तुम्हाला बन करायचं आहे. व्यवस्थित केस बांधून घ्यायचे आहेत आणि बन हा नेहमी काळ्या कलरच्या रबर बँडनेच करावा लागतो आणि काळ्या कलरची नेट वापरली जाते. नेटमध्ये विविध प्रकार आहेत, तुम्ही कोणतीही नेट घेऊ शकता. तर ही काळ्या कलरचाच पाहिजे. एक पांढऱ्या कलरचा रबर बँड लावला आणि काळी नेट लावली, हे दिसायला अगदी विचित्र दिसतं. तर हे तुमच्या ग्रूमिंग स्टँडर्डचा मस्ट आहे की ब्लॅक कलरचं तुम्हाला नेट आणि रबर बँड वापरायचा आहे. नो फ्लावर्स फॅन्सी हेअर क्लिप. ऑब्व्हियसली तुमचा हेअरकट वेगळ्या टाईपचा असेल, समोर थोडेसे केस येत असतील तर तुम्हाला ते हेअर क्लिपने सिक्युअर करून बांधून ठेवावे लागतील पाठी. छोटे छोटे जे तुमचे बेबी हेअर्स असतात, पण त्याच्यासाठीही तुम्ही हेअर क्लिप हा ब्लॅकच वापरायचा आहे. असं फुलवाले किंवा कलरफुल क्लिप्स नाही वापरायचे. तर ब्लॅक हा स्टँडर्ड कलर आहे, तोच वापरायचा आहे. फुलं बिलं लावणं हॉटेलमध्ये अजिबात अलाउड नाही आहे. तुम्ही बाहेर लावू शकता. तुमचं काम संपलं, तुम्ही चेंज केलं आणि तुम्ही बाहेर निघता तर ऑब्व्हियसली तुम्ही तुम्हाला जो आवडेल तसा गेटअप करून बाहेर पडा आणि हॉटेलमध्ये येताना पण जेव्हा तुम्ही शिफ्टवर जाता, तुम्ही तुमचं काम चालू करता, तेव्हा तुम्हाला प्रोफेशनल अटायर, प्रोफेशनल मेकअप आणि प्रोफेशनल हेअरस्टाईलमध्येच तुम्हाला असायला पाहिजे. तर फुलं लावणं, रंगीबेरंगी क्लिप्स लावणं, केस असे डोळ्यासमोर येणं, हे सगळं अलाउड नाही आहे. कीप व्हेरी स्मॉल बिंदी. जर तुम्ही बिंदी वापरत असाल, तुमची इच्छा असेल, तुम्ही साडी घालताय युनिफॉर्म म्हणून, तर तुम्ही एक बिंदी घालू शकता, पण ती छोटीशी असायला पाहिजे आणि ती गोल शेपचीच असायला पाहिजे. त्रिकोणी, मोठी, लांबट, एकावर एक, 2 डॉट असं काही अलाउड नाही आहे. छोटीशी बिंदी तुम्ही ऑफकोर्स लावू शकता. त्याच्यानंतर आहे व्हेरी स्मॉल इयरिंग, नो झुमकाज. छोटे छोटे इयरिंग जे असतात तुम्हाला पर्लचे स्टड्स मिळतील. नॉर्मली स्टड हे घालायचे असतात. स्टड म्हणजे छोटासा ड्रॉप असलेला एखादा पर्ल किंवा एखादा डायमंड, तेच घालणं अपेक्षित आहे. झुमके असे दोन चैन लोंबकळत आहेत
किंवा कानाच्या वरती तुम्ही इयर कफ घातलाय, हे सगळं अलाउड नाही आहे. छोटे छोटे वन चेन अलाउड. तुमच्या गळ्यामध्ये तुम्ही एक सिम्पलची साधी चेन घालू शकता. एक छोटंसं पेंडंटही अलाउड असतं, पण मोठे मोठे पेंडंट असे लोंबकळते चेन आणि 3-4 चेन घातल्यात, असे जाड जाड चेन घातल्यात, ते सगळं फ्लॅशी दिसणारं काम नाही करायचं आहे. एक सिम्पल गोल्ड चेन तुम्ही घालू शकता. नो फॅशनेबल लिपस्टिक अँड नेल पॉलिश. तर नेल पॉलिश आणि लिपस्टिकचा कलर हा ब्रँड वाईज वेगळा वेगळा असतो. काही हॉटेल्स खूप स्पेसिफिक असतात की ते तुम्हाला सांगतात सगळ्या लेडीज स्टाफना की तुम्ही या नंबरची या ब्रँडचीच लिपस्टिक लावा, किंवा ह्याच्याशी मिळता जुळता कलर दुसऱ्या ब्रँडमध्ये असेल तरीही तुम्ही घेऊ शकता, पण तोच कलर पाहिजे. जसं ओबरॉयचा हा एक स्पेसिफिक कलर आहे, तो तेच वापरतात. तशा कलर तसंच असतात. काही ब्रँडमध्ये असं रिस्ट्रिक्शन्स नसतात की तुम्ही हाच कलर वापरा, पण तुमच्या लिपस्टिकचा कलर हा फ्लॅशी नसायला पाहिजे. तो खूप सटल आणि खूप छान दिसणाराच पाहिजे. आणि तुमचं ग्रूमिंग स्टँडर्डचं वारंवार चेकिंग होत असतं. तुमचं ट्रेनिंग डिपार्टमेंटची हेड असते किंवा हाऊसकीपर असतात, ते चेक करत असतात, आणि तुम्ही काही चुकीचं लावलं, काही चुकीचं घातलं तर ते तुम्हाला रेक्टिफाय करतात आणि तुम्हाला व्यवस्थित सजेशनही देत असतात. तर ते लिपस्टिक आणि नेल पॉलिश एक सटल कलरचे असायला पाहिजे. खूप नेल आर्ट अलाउड नाही आहे. नेल आर्टमध्ये भरपूर काय काय तुम्ही घातलं आहे, डायमंड स्टड ठेवले आहेत, वेगवेगळे फ्लावर्स बनवले आहेत, ते सगळं अलाउड नाही आहे. तुमचे नेल पॉलिशचा कलर हा सिम्पल असायला पाहिजे, न्यूट्रल असायला पाहिजे. आणि नेल पॉलिश ही चिप नसायला पाहिजे. चिप म्हणजे निघते नेल पॉलिश, काही दिवसानंतर आपली निघते काम केल्यामुळे, तर ती चिप दिसणं फार घाणेरडं दिसतं, तशी नसायला पाहिजे. तर तुम्ही एक नेल पॉलिश रिमूव्हर तुमच्या लॉकरमध्ये ठेवा. जेव्हा तुमची नेल पेंट चिप होते तेव्हा तुम्ही ती काढू शकता. नेल पॉलिश लावणं हे कंपल्सरी नाही आहे, पण जर लावत असाल तर ती सटल पाहिजे, सिम्पल पाहिजे. आणि चिप्ड असेल तर ती चालणार नाही, ती तुम्हाला पूर्णपणे उतरवावीच लागणार आहे. त्याच्यानंतर आहे ट्रिम नेल्स. तर ग्रूमिंगचा स्टँडर्ड, ग्रूमिंग किंवा तुम्ही पर्सनल हायजीन बोलू शकता. नेल हे ट्रिम असायला पाहिजे. नखामध्ये घाण अडकली आहे, त्यानेच तुम्ही कामं करतायत, नखामध्ये काही मेहंदी लागलेली आहे, ते सगळं नाही चालत. तर ट्रिम व्यवस्थित क्लीन केलेले तुमचे नेल्स पाहिजे. नो बँगल्स असे मोठा लग्न झाल्यानंतर तो चुडा घालतो, ते सगळं अलाउड नसतं. फक्त 2 मेटल बँगल्स, म्हणजे छोटासा एक छोटंसं ब्रेसलेट आहे, सिम्पल आहे, किंवा 2 तुमच्या बांगड्या आहेत, सोन्याच्या आहेत किंवा चांदीच्या आहेत, तेही अलाउड आहे. पण असं जास्त फ्लॅशी चुडा भरला आहे, कलरफुल बँगल्स घालून तुम्ही आलात, हे सगळं अलाउड नाही आहे. अप्लाय बॉडी डिओड्रंट, जसं मेलसाठी तसंच फिमेलसाठी आहे. तुम्ही बॉडी डिओड्रंट लावा, छोटं स्मेल चांगला करणारा तुम्ही परफ्यूम घ्या आणि तो लावा, पण एकदम सटल. ब्लॅक सॉक्स आहे, तर ते तुम्ही सॉक्स स्वतःचेच घालायचे असतात, तर ते फाटके नसायला पाहिजे, त्याच्यामध्ये स्मेल नसायला पाहिजे. तुम्ही ते वॉश करा. तर तुम्ही 2-3 पेअर सॉक्सचे जरूर घरी ठेवा, ब्लॅकवाले, एखाद्या लॉकरमध्ये एक्स्ट्रा ठेवा आणि त्याला आळीपाळीने घालत राहा. सॉक्स हे तुम्ही लॉन्ड्रीत नाही देऊ शकत, ही तुमची पर्सनल जबाबदारी आहे. तुम्ही घरी जाऊन वॉश करून परत आणून दुसऱ्या दिवशी घालू शकतात. तर ब्लॅक सॉक्स मस्ट आहेत, तर त्याचे 3 जोड तरी कमीत कमी तुमच्याकडे असायला पाहिजे. त्या सॉक्समध्ये कसली एम्ब्रॉयडरी, कलर आणि काही फॅन्सी गोष्टी नसाव्यात. एक सिम्पल ब्लॅक सॉक्स असायला पाहिजे. त्याच्यानंतर आहे ब्लॅक क्लीन कॅनव्हास शूज. तर कॅनव्हासचेच असतात असं काही नाही. हॉटेलमध्ये तुम्हाला लेदराईटचे शूज जास्त करून मिळतात. ते दिसतात लेदरसारखे, प्रोफेशनल छान दिसतात, पण ते ॲक्च्युली लेदराईट असतात. काही हॉटेल्स जे असतात त्यांचं युनिफॉर्मचं बजेटच खूप जास्त असतं, तर ते लेदरचे शूज ही काही पोझिशनवाल्यांना, हायर पोझिशनवाल्यांना देतात, पण सगळ्याच लोकांना नाही देऊ शकत. तर ते लेदराईटचे शूज सगळ्या पोझिशनमध्ये देऊ शकतात. तर ते लेदराईट असतात, पण दिसतं लेदरसारखं, ते खूप प्रोफेशनल दिसतात. ते पॉलिश वगैरे करणं, मेंटेन करणं, उगाचच पाण्यात घालून न जाणं, ते शूज घालून बाहेर निघून न जाणं, हे बिलकुल अलाउड नाही आहे. तुमचं काम झालं की तुम्ही तुमचे शूज तुमच्या लॉकरमध्ये ठेवले पाहिजे आणि दुसऱ्या दिवशी शिफ्टवर येताना ते घातले पाहिजे. तेच शूज घालून किंवा तो युनिफॉर्म घालून किंवा युनिफॉर्मचं एखादी छोटीशी गोष्ट पण घालून, पॅन्ट घातली आहे, शर्ट स्वतःचा घातला आहे, हे करून तुम्ही बाहेर नाही जाऊ शकत. तुम्हाला सिक्युरिटी अडवणार आणि तुम्हाला खूप जास्त फाईन बसणार, आणि हे बिलकुल नो आहे हॉटेल इंडस्ट्री. नेक्स्ट आहे वॉश अँड आयर्न युनिफॉर्म. युनिफॉर्म ही पूर्णपणे हाऊसकीपिंगची जबाबदारी असते, ती वॉश करून आयर्न करून ठेवण्याची, पण घालून व्यवस्थित हाऊसकीपिंगमध्ये डिपॉझिट करणं, सॉईल लिनेनमध्ये ते टाकणं, युनिफॉर्म मध्ये टाकणं, हे प्रत्येक एम्प्लॉईची जबाबदारी असते. तर युनिफॉर्म हा कायम वॉश केलेलाच असतो लॉन्ड्रीमध्ये, आणि 3 सेट ऑफ युनिफॉर्म असतात, जसं मी तुम्हाला सांगितलं असेल. जर एखाद्या वेळेस तुम्हाला वाटलं आयर्न छान नाही झाली आहे किंवा चांगलं वॉश नसेल, तर लॉन्ड्री अटेंडंटला सांगून, युनिफॉर्म अटेंडंटला ते लक्षात आणून द्यावं
आणि मग ते तत्परतेने तेव्हाच्या तेव्हा ते रिपेअर करतात किंवा तुम्हाला दुसरा सेट लगेच ते आणून देतात. तर अशा प्रकारे हे ग्रूमिंग स्टँडर्ड्स आहेत. ग्रूमिंग स्टँडर्ड हे बेसिक्स आहेत. ह्याच्यामध्ये इनडेप्थ ग्रूमिंग स्टँडर्ड्स पण असतात. तेही आपण नंतर काही व्हिडिओमध्ये बघूया. आता आपण इथेच थांबूया. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ आणि पुन्हा भेटूया असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सकट. बाय.